नमस्कार, आपण पाहताय माझा विशेष। आज काहीशा हळव्या, काहीशा आक्रमक, काही जणांच्या अतिशय संतप्त अशा प्रकारच्या भावना आहेत। कायदेतज्ञ किंवा पोलीस किंवा अन्य काही जण नेमकी याच्यातली वस्तुस्थिती काय हेही जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत। अर्थात हे सगळं आहे ते अरुणा शानबागच्या बद्दल। 42 वर्ष मरणयातना सोसल्यानंतर अरुणा शानबाग आज आपल्यात नाहीत। मात्र अरुणा शानबागचा जो कोणी त्यावेळेचा गुन्हेगार होता, सोहन लाल, की जो आता कुठे आहे नेमकं कोणाला माहित नाही। शिक्षा झाल्यानंतर काही जण म्हणतात की तो मुंबईत होता, काही जण म्हणतात की दिल्लीत जाऊन त्याने काही काळ काम केलं, मात्र सध्याचा त्याचा ठाव ठिकाणा माहित नाही। जर तो हयात असेल किंवा जर का तो कुठे असेल तर आज अरुणा शानबागच्या गुन्हेगारावर, एक प्रकारे खुन्यावर, अशा प्रकारचा गुन्हा का दाखल करू नये, खुनाचा गुन्हा का दाखल करू नये, त्याच्यावर खटला का चालवू नये, अशा प्रकारचा प्रश्न सगळेच जण विचारतायत। कारण संताप आहे लोकांच्या मनात तीव्र आणि प्रचंड। आणि याबद्दल आपण या क्षेत्राशी संबंधित विविध मान्यवरांच्याकडनं त्यांचं मत जाणून घेणार आहोत। अतिशय गांभीर्यपूर्वक आपण इथून पुढे पाऊण तास चर्चा करणार आहोत। आपल्याबरोबर आहेत कथा अरुणाचीच्या माध्यमातून ती वेदना हृदयापर्यंत ज्यांनी भिडवली त्या कथा अरुणाचीच्या नाट्यनिर्मात्या वैजयंती आपटे, यासोबतच निवृत्त न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालयाचे बीजी कोळसे पाटील आपल्याबरोबर या चर्चेत सहभागी होत आहेत। ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट अमित कारखानीस आपल्याबरोबर या चर्चेत असणार आहेत। विशेष पोलीस महानिरीक्षक सुधाकर सुराडकर निवृत्त तेही आपल्याबरोबर असतील। पोलिसांचा दृष्टिकोन याच्यातला काय नेमकं त्यावेळेला झालं होतं किंवा आताच्या परिस्थितीमध्ये काय व्हायला हवं, होऊ शकतं, हे त्या बोलतील। महाराष्ट्र महिला आयोगाच्या सदस्या आशाताई मिरगे आपल्यासोबत आहेत। आज मी स्वागत हा शब्द अजिबात उच्चारणार नाही, कारण माझ्याही वैयक्तिकदृष्ट्या भावना खूप वेगळ्या प्रकारच्या आहेत। चीड आहे, संतापही आहे आणि एक वेगळ्या प्रकारची भावना। सगळ्यात सुरुवातीला वैजयंती ताई, हे सगळं उभं झालं, हे सगळं झालं, आज अरुणा आपल्यात नाही, पण तुम्हाला एक महिला म्हणून, या सगळ्या प्रोसेसमध्ये असलेला एक घटक म्हणून तुम्हाला असं वाटतं की जो कोण आहे त्याच्यावर आता खरंच खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याच्यावर अशा प्रकारचा आरोप लावला पाहिजे आणि खटला उभा झाला पाहिजे, त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे? मला वाटतं ही सगळ्यांचीच भावना असेल आज, परंतु आता असं आहे की ह्या गुन्ह्याला इतकी वर्ष झालेली आहेत, त्यामुळे आपला कायदा आणि आपला देश हा पुराव्यावर चालतो आणि त्यामुळे तेव्हाचे पुरावे, तेव्हा कुठल्या कलमांखाली तो खटला भरला होता आणि तेव्हा ती काय शिक्षा झाली, हे सगळं त्याचे पुरावे मिळणं आवश्यक आहेत। कागदपत्र त्या केसशी संबंधित मिळणं आवश्यक आहेत आणि हॉस्पिटलचे रेकॉर्ड, हे सगळं पुन्हा समजा मिळालं आणि त्यातून काही ज्येष्ठ वकिलांनी काही पुढाकार घेतला, याच्यामध्ये काही महिला संघटनांनी पुढाकार घेतला किंवा एखादी PIL दाखल केली, तर मला वाटतं की ही केस पुन्हा रिओपन करता येऊ शकेल। पण एक महिला म्हणून तुम्हाला असं वाटतं की अशा प्रकारे एक उदाहरण म्हणून का होईना, इथून पुढच्या काळातल्या लोकांना धडा म्हणून का होईना, पण अशा प्रकारे ही केस रिओपन व्हायला हरकत नाही? नक्कीच एक महिला म्हणून काय, समाजाच्या सगळ्याच घटकांचं असं मत आहे की ह्या गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे। याचं कारण असं आहे की केवळ 7 वर्षाची शिक्षा भोगून तो पुन्हा सुटला आणि त्याचं नॉर्मल आयुष्य तो जगायला लागला। पण व्हेरॅज अरुणाच्या बाबतीत काय झालं की गेली 42 वर्ष ती ही शिक्षा भोगतीये, की तिचा काहीही दोष नसताना तिच्यावर हल्ला करून तिला अशा अवस्थेत टाकणाऱ्या या व्यक्तीला नक्कीच कठोर शिक्षा व्हायला पाहिजे। आशाताई आपल्यासोबत। आशाताई, तुम्हाला काय वाटतं, ही केस रिओपन होऊ शकते? तुमचं स्वतःचं मत काय? रिओपन होऊ शकते, सगळी त्याची कागदपत्र मिळाली तर। आणि रिओपन होत नसेल तर मी म्हणते आज तिचा खून झालाय अशा पद्धतीने सुद्धा आपण ती केस का नाही दाखल करायची? तो 7 वर्ष शिक्षा भोगून त्याचं आयुष्य चांगलं जगतोय आणि ही 42 वर्ष शिक्षा भोगून अजूनही तिला न्याय मिळाला असं वाटत नाही, कारण ती गेली, ती सुद्धा वेदनेतच गेली, ती कधीच शांत जगली नाही। ती शांत झाली तोपर्यंत ती वेदनेत होती। आणि सोबतच या जो कोणी हा नराधम आहे, ती केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालली पाहिजे, निर्भयासारखी स्पेशल अशी केस म्हणून चालली पाहिजे आणि त्याच्यावर 302चाच गुन्हा दाखल झाला पाहिजे असं मला प्रकर्षाने वाटतं। त्यासाठी काय काय करायचं असेल ते आपण सर्वांनी मिळून केलं पाहिजे। शासन असेल, प्रशासन असेल, पत्रकार असतील, आमच्यासारखे काही आयोग असतील, महिला संघटना असतील, तिच्या या मैत्रिणी असतील। नर्सेस म्हणजे आपल्या आरोग्य प्रशासनाची, आपल्या हेल्थची नस आहेत, लाईफलाईन आहेत। त्यांनी जर ठरवलं तर त्या काही पण करू शकतील आणि त्या करतीलच। कारण या केसमध्ये त्या नर्सेसना मी खरंच थँक्यू म्हणते
जवळपास 2 पिढ्या, म्हणजे अरुणा आत्ता गेली तेव्हा ती 63 इयर्सची होती. म्हणजे जर तिने काम केलं असतं तर ती रिटायर झाली असती. त्यावेळेला 1973 मध्ये जी एक पिढी तिच्यासोबत काम करत होती ती जाऊन दुसरी पिढी आली तरी तिची काळजी त्यांनी ज्या पद्धतीनं घेतली, हॅट्स ऑफ टू ऑल. आपण मी माझ्या त्या सगळ्या नर्सेस मैत्रिणींना खरंच मानाचा मुजरा करते, सलाम करते. आजच्या या दिवशी अशा मुलींनी एकत्र येऊन खरंच काहीतरी मागितलं तर त्यांना आपण दिलं पाहिजे आणि देतीलच लोक, का नाही देतील. सुराडकर अजून सर, एक मला विषय याच्यात इथेच मांडायचा आहे हो की अरुणाचा जो प्रकार झाला त्याच्यानंतर महिलांच्या सुरक्षा, म्हणजे स्पेशली नाईट ड्युटी करणाऱ्या महिलांच्या सुरक्षा, कारण मी स्वतः मेडिकल अफसर होते, मी स्वतः MBBS DGO आहे. बऱ्याच सरकारी दवाखान्यांमध्ये कुठल्या तरी एकांड्या TB, इन्फेक्शियस किंवा बर्न अशा वॉर्ड्समध्ये एकटी नर्स काम करते आणि तिला सोबत म्हणून एक वॉर्ड बॉय दिला जातो आणि आपलाच माणूस तिच्यासोबत आहे म्हणून आम्ही रिलॅक्स असतो. पण बऱ्याच वेळेला नाईट राऊंडला आम्ही गेलो तर हाच वॉर्ड बॉय दारू पिऊन पडलेला असतो, दारू पिऊन तिच्याशी झोंबाझोंबी करत असतो. त्यामुळे आता या पद्धतीचा नक्की विचार व्हायला पाहिजे की पुन्हा दुसरी अरुणा अस्तित्वात यायला नको. एक अरुणा संपली, एक पर्व संपलं, पण दुसरी अरुणा अस्तित्वात यायला नको हे व्हायचं असेल तर आपल्याला आरोग्य डिपार्टमेंटमध्ये काहीतरी सुधारणा कराव्या लागतील. बरोबर. त्या स्पेसिफिकली काही लाईन्सवर असल्या पाहिजे की या विचार करायला सगळ्या हवा. जे काय अपॉइंटमेंट ज्यांची दिल्या जाते, जे या नर्सेसच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, त्यांना सायकॅट्रिक इव्हॅल्युएशन करूनच त्यांची पोस्टिंग करायला पाहिजे. बरं, सुराडकर सर आहेत आपल्याबरोबर. त्यांची सुराडकर family सर, history काय? तुम्ही एक पोलिसाच्या अँगलमधनं काय सांगाल की अशा केसेसमध्ये आता ती नाही, ती जिवंत होती म्हणून कदाचित त्यावेळेला गुन्ह्याचा दाखल होण्याचा प्रश्नच नव्हता. जरी ती जिवंत असूनही जिवंत नसल्यासारखी होती, म्हणजे केवळ तिचं हृदय सुरू होतं, केवळ काही संवेदना होत्या म्हणून ती जिवंत होती. अदरवाईज भावभावनांच्या पलीकडे फार काही खरं तर नव्हतंच. अशा याच्यात आता आपण अशा प्रकारचा खटला चालवू शकतो का नाही, काय सांगाल तुम्ही? निक, ही फार अत्यंत दुःखद घटना आहे आणि मी माझ्या मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. प्रथमतः यातून बरेच प्रश्न उद्भवतात. कारण काय झालेलं आहे की इथे जी पीडित आहे, अत्याचारग्रस्त आहेत, तिला शिक्षा झालेली आहे. कदाचित लोकांना माझं म्हणणं पटणार नाही, पण ती 42 वर्ष ही शिक्षा भोगत होती आणि गुन्हेगार 7 वर्षातच मोकाट सुटला. आपल्या कायद्याच्या तरतुदी ज्या आहेत, ज्या उपलब्ध तरतुदी आहेत, त्याचा तरी योग्य वापर होतो का, शिक्षा योग्य होते का, हा विचार करण्याची वेळ आलेली आहे. कारण 307 मध्ये 2 भाग आहेत, जिथे कुणाला काही इजा झाली नसेल आणि दुसरं ज्यात इजा झालेली असेल. तर जिथे हिला इजा झालेली आहे अगदी सर्व जगजाहीर आहे, तर याला शिक्षा जी आहे ती जन्मठेपेचीच व्हायला पाहिजे होती. कारण इतकं अत्यंत क्रूरपणे जो अत्याचार केलेला आहे, कारण बघून भयंकर संताप येतो, चीड येतो, वाईट वाटतं. तर त्याला जी शिक्षा दिलेली ती फार कमी झालेली आहे. दुर्दैवाने असं म्हणावं लागेल आज की कधी कधीच मला असं वाटायला लागलेलं आज की जो पीडित आहे, फिर्यादी देणार आहे, त्यालाच आरोपीपेक्षा जास्त शिक्षा होतं की काय. आणि मला वाटतं त्याचं ज्वलंत उदाहरण आहे की आरोपीला काहीच त्रास नाही, तर अत्याचारग्रस्तालाच त्रास झालेला आहे, 42 वर्ष झुंजावं लागलेलं आहे. त्यामुळे वाटतं आता विचार करण्याची वेळ अशी आलेली की आपल्याला कायद्याला आज बदल करायला पाहिजे, नवीन कायदे करायला पाहिजे. कारण हे असे प्रसंग आधी क्वचित आलेले आहेत. टेक्निकली बोलायचं झालं तर खुनाचा शिक्षा देता येणार नाही आज माझ्या मते तरी, कारण आपल्या कायद्यात तशी काही तरतूद असल्याचं माझ्या तरी माहितीत नाही. कारण एकदा शिक्षा झाली पुन्हा याच्याकरता शिक्षा, कारण ती त्वरित काही दिवसात मृत्यू झाला असता तर खुनाचा गुन्हा दाखल करता आला असता. पण कालावधी इतका गेलेला आहे की खुनाचा गुन्हा दाखल करता येईल असं मला तरी वाटत नाही. आपल्याबरोबर वकील आहेत ॲडव्होकेट कारखानीस, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? सुराडकर सरही म्हणाले त्याबद्दल. एकतर म्हणजे आज मला वकील म्हणून प्रतिक्रिया द्यायची आहे. एक नागरिक म्हणून जर का विचारलं तर मी आज बऱ्याचशा लोकांशी सहमत आहे. पण आज जर का वकील म्हणून मला विचारलं तर मला असं वाटतंय की ह्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टींची शहानिशा करणं फार गरजेचं आहे. ती म्हणजे सर्वात पहिले म्हणजे की हा खटला बरेच वर्षापूर्वी झाला. ह्या खटल्याच्या निगडीत जी कागदपत्रं आहेत
ती पब्लिक डोमेनमध्ये फार कमी आहेत, म्हणजे ती फार कमी लोकांना उपलब्ध आहेत, म्हणजे मी तरी बघितली नाही आहेत ती. आणखीन आपण आज इथे उपस्थित असलेल्या किती जणांनी ती बघितलीत हे मला माहिती नाही. ती जर का आपल्याला बघायला मिळाली तर आपल्याला हे कळेल की त्याच्यामध्ये काय काय कलमं लावलेली, त्यांना काय काय म्हणजे कुठच्या सेक्शन खाली त्यांना चार्ज केलेलं त्या आरोपीला. आता जर का त्याला त्यावेळेला 302चा आरोप लावू शकलाच नसता, कारण काय की अरुणाची त्यावेळेला शी वॉज इन अ व्हेजिटेटिव्ह स्टेट. आणि ही एक युनिक केस अशी मी म्हणेन, कारण काय की 42 वर्ष त्या व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये होत्या. आता त्या ब्रेन डेड होत्या किंवा त्या व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये होत्या ह्याच्यावर सुप्रीम कोर्टाने 2011 मध्ये एक 3 डॉक्टरांची कमिटी नेमून त्यांची म्हणजे त्या कमिटीने पूर्णपणे त्यांची एक्झामिनेशन केलेली, सुप्रीम कोर्टाला त्याचा रिपोर्ट दिलेला. त्याच्यामध्ये असंही क्लिअरली म्हटलेलं की ती स्वतःहून श्वास घेते, तिला अजूनही काही गोष्टी म्हणजे तिला कळतात. लोक रूममध्ये आले की अरुणा शानबागना कळायचं त्यावेळेला आणि त्या आवाज करायच्या, आणखीन त्या गोड गोष्टी चवीने खायच्या. हे सगळं सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये जे रिपोर्ट दिलेलं आहे 3 डॉक्टरांच्या तज्ज्ञांनी त्याच्या म्हटलेलं आहे. त्याच्यामुळं त्यावेळेला 302 हे लावणं कठीण होतं आणि इम्पॉसिबल होतं. त्याच्यामुळे तिथं कुठेही चूक झालेली नाही असं मला वाटतं. आता हा अपराध अक्षम्य आहे आणि हा हिनियस क्राईम आहे, सगळं मला मान्य आहे. पण आज कायद्यामध्ये जर का तशी तरतूद नसेल तर त्यावेळेला ही चूक झाली असं मला वाटत नाही. पण मग आता आपण 302च्या दृष्टीने विचार करू शकतो का नाही? आज तर माणूस आपल्यात हयात नाही, म्हणजे जर का माणूस जिवंत आहे किंवा मेला आहे एवढाच जर का विषय असेल तर आज माणूस आपल्यात नाही, आपण आज करू शकतो का? आता म्हणून मी मगाशी म्हटलं की ही एक युनिक केस आहे की ज्याच्यामध्ये 42 वर्षानंतर जो विक्टिम आहे तो मरण पावलेला आहे. नॉर्मली कोमामध्ये जेव्हा पेशंट जातात ते एवढे दिवस नाही, जसं आता साहेबांनी म्हटलं इथे की मृत्यू झाल्यानंतर लगेच 302चा चार्ज त्याच्यामध्ये ऍड केला जातो. आणि अशा कितीतरी उदाहरणं आपण रोज पेपरामध्ये वाचतो की पोलीस नंतर सप्लिमेंटरी चार्जशीट ऍड करतात आणि त्याच्यानंतर ते कलम ऍड करतात. पण आता 42 वर्षानंतर हे करता येईल का नाही येईल याच्यावर खरं संशोधन करण्याचं गरज आहे. मला असं वाटतं की करता यावं, कारण काय की जेव्हा मी सुप्रीम कोर्टाचं जजमेंट वाचलं 2011चं अरुणा शानबाग वर्सेस युनियन ऑफ इंडियाचं, त्याच्यामध्ये जे एक्सपर्ट तज्ज्ञांचं जे ओपिनियन आहे आणि जे डॉक्टरांनी जे त्यांचं मत त्यावेळेला मांडलेलं होतं 2011 साली, त्याच्यावरनं असं क्लिअर कट दिसते की तिची जी परिस्थिती निर्माण झालेली ती त्या गुन्ह्यामुळे झालेली. आणि जर का त्या ऍक्टमुळे जर का तिचा मृत्यू झालाय असं आपल्याला मेडिकली सिद्ध करता आलं तर ती केस कुठे ना कुठेतरी रिओपन करण्याची शक्यता आहे. पण हे कन्फर्म सांगता येणार नाही, कारण काय त्या केसच्या संदर्भातले कागदपत्र, ट्रायलचे एव्हिडन्सेस वगैरे कित्येक गोष्टी ज्या असतात रिओपन करण्याकरता त्या कोर्टाला तपासाव्या लागतात. या कितपत अवेलेबल आहेत, कोणाकडे अवेलेबल आहेत, रेकॉर्ड कोर्टामध्ये एवढा जुना नसतो, या सगळ्या गोष्टींचं लक्षात घेणं फार गरजेचं आहे. तुम्ही ॲडव्होकेट कारखानेस तुम्ही इतका महत्वाचा मुद्दा मांडलाय की जर कागदपत्र असतील तर ही केस निश्चित ओपन होऊ शकते आणि एका मानवतेच्या दृष्टिकोनातून या केसकडे असं निश्चितपणे सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे. मला असं वाटतं कायद्याच्या डोळ्यावर जरी पट्टी बांधलेली असली न्यायदेवतेच्या तरी माणुसकी मात्र न्यायदेवतेमध्ये निश्चित असते आणि त्या दृष्टीने न्यायदेवता सुद्धा किंवा संबंधित सगळ्याच गोष्टी याचा विचार करतील. आपल्याबरोबर बीजी कोळसे पाटील सर आहेत. पाटील सर, तुमच्या समोर अनेकांनी या सगळ्यांनी त्यांचे मुद्दे मांडले. मला तुमच्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा आहेत, तुम्ही खूप महत्वाचं काही बोलावत असं मला वाटतं की या सगळ्या संदर्भात आता काय झालं पाहिजे, काय करायला पाहिजे, तुम्ही काय सांगाल? खरं म्हणजे पहिली गोष्ट अशी आहे की याच्यात ओरिजिनल ट्रायलच निग्लेक्ट झालेली आहे. तिच्यावर जर रॉबरी आणि अटेम्प्ट टू मर्डर असे 2 चार्जेस होते. या सगळ्या गुन्ह्याचं गांभीर्य बघता या गुन्ह्यामध्ये जजने ते 7-7 वर्षे दिले आणि ती कन्करंट दिली. ती शिक्षा वाढवता आली असती, मॅक्झिमम देता आली असती. आणि कन्करंट म्हणजे काय, तर दोन्ही शिक्षा एकत्र भोगायची गरज नाही ना. एक नंतर एक अशी भोगली असती तरी तो जेलमध्ये 14 वर्ष राहिला असता. त्यामुळे पहिली गोष्ट तिथे झालेली आहे. आता दुसरी गोष्ट अशी आहे की काहीही कॉन्क्रीट काढता येण्यासारखं नाही, कारण आता त्याच्यावर मर्डर चार्जेस लावता येणं शक्य नाही. पहिली गोष्ट त्याला ट्रेस केला पाहिजे, तो आरोपीच आता अवेलेबल नाहीये. अशी एक बातमी आहे की तो पण गेलाय. आता अशा परिस्थितीमध्ये तुम्ही उगीच कोणावर चार्जेस ठेवणार, कसे ठेवणार, त्यासाठी सगळे आता नवीन चार्जशीट दाखल करावं लागेल. कारण आता मर्डर झाला त्यावेळी जी
परिस्थिती होती त्यात सुद्धा त्याला जन्मठेप होऊ शकत होती, ती झालेली नाही. त्यामुळं तिथेच आपण मार खाल्लेला आहे. आता या गोष्टीमध्ये दुसरी गोष्ट अशी की कोर्टाने सुद्धा अगदी सुप्रीम कोर्टाने दुसऱ्या जजमेंटमध्ये आत्ताचं पहिलं जजमेंट काय कुठपर्यंत गेली केस त्याचा आपल्याकडे इतिहास नाही, पण ट्रायल कोर्टाची शिक्षा आहे, त्याच्यानंतर अपील झालं की नाही, सुप्रीम कोर्टात गेले की नाही, हायकोर्टात गेले की नाही याचे आपल्याकडे रेकॉर्ड नाही. पण जर गेले असतील तर ह्या केसचा म्हणजे गांभीर्य लक्षात घेता या केसचं याच्यात शिक्षा कमी झालेली आहे. आज नवीन केस भरणं आता इम्पॉसिबल आहे, कारण कुठल्याही परिस्थितीत अशा प्रकारे लिटिगेशन लाभवता येत नाही. आणि आज कोर्टाची परिस्थिती अशी आहे की अशा केसचा कॉग्निझन्स घेणार नाही. हा कधी झाला असतं हे, तर त्या केसमध्ये जे लॅक्युना राहिलेत आणि आरोपी जिवंत आहे. आता सोडामीच्या केसमध्ये त्याला 377 मध्ये त्याला शिक्षा झाली असती. 377 चार्ज लावला नाही तर त्या डीनचं बरोबर होतं, डॉक्टर देशपांडे म्हणून डीन होते, त्यांनी या 2च FIR दिल्या की रॉबरी झाली आणि अटेम्प्ट टू कमिट मर्डर झाला. सोडोमी झाली असती तर आणखी 3रा गुन्हा होता आणि या 3ही गुन्हे मिळून जजला काही करता आलं असतं. आज आम्हाला सगळ्यांना भावना, आपला कायदा आणि भावना याच्यामध्ये आपण फरक केला पाहिजे. कायदा कायद्याच्या पद्धतीने जातो आणि भावना भावनेच्या पद्धतीने जातात. त्यामुळे आपल्याला भावनेने खूप वाईट वाटतंय, कुणालाही वाटणार की त्या ताईवर खूप अन्याय झालेला आहे. परंतु हा अन्याय झाला त्यावेळी जे व्हायला पाहिजे ते झालेलं नाही. आता उगीच त्याच्यावर आपण हे करून ते करू शकतो का वगैरे असं मला तुम्ही वाटतं. कायद्याची गोष्ट सांगताय की जी प्रॅक्टिकली विचार केला तर खरी आहे, पण काही वेळेला प्रॅक्टिकल विचार हा मनाला कुठेतरी पटत नाही. भावना तर आणखीन लांबची गोष्ट, त्याच्यापर्यंत आपण जाऊयाच नको. मनालाच कुठेतरी ते पटत नाही. आपण अनेकदा ऍब्स्कॉन्ड असलेल्या वर्षोनवर्ष सापडत नसलेल्या माणसावर तो आहे असं गृहीत धरून चार्जशीट दाखल करतो, खटला चालतो, त्याच्यावर काही वेळेला गुन्हा सुद्धा त्याच्या अनुपस्थितीत सिद्ध होऊन त्याला काहीतरी शिक्षा सुद्धा सुनावली जाण्याच्या गोष्टी होतात. आज मात्र तो माणूस आहे का नाही, तर मग तो नाही असं गृहीत धरून हे करण्यापेक्षा तो आहे असं गृहीत धरून करू शकतो का, काय याच्यातली वस्तुस्थिती आहे. ही एक स्पेशलाइज केस म्हणून न्यायदेवतेनं सुद्धा याच्याकडे पाहावं का आणि समाजानं सुद्धा याच्याकडे पाहावं का, जेणेकरून पुढच्या अशा संभाव्य होणाऱ्या घटनांच्या करता आत्ताच काही चाप लागू शकेल. याबद्दल आपण कोळसे पाटील सरांच्याकडनं आणि या सगळ्याच मान्यवरांच्याकडनं जाणून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊयात. आपण पाहताय माझा विशेष. अरुणा शानबाग आज आपल्यात नाही, मात्र आज तिचा जरी मृत्यू झाला असला तरी आज आपण ती केस चालवू शकतो का. आज जो गुन्हेगार आहे सोहनलाल, जो कुठे आहे आता आपल्याला माहित नाही, कदाचित पुढच्या काही दिवसात त्याचा शोध लागेल. हयात आहे का नाही आपल्याला माहित नाही. जर का हयात असला किंवा नसला तर एक स्पेशल केस म्हणून इथून पुढे लोकांना धडा बसावा, उदाहरण एक घातलं जावं कायमचं, आयुष्यभराकरता किंवा कायमच्या करता. याच्याकरता खुनाचा खटला आपण चालवू शकतो का नाही. ब्रेकवर जाण्यापूर्वी कोळसे पाटील सरांना आणखीन काही मुद्दे मांडायचे होते. सर, असं आहे की तुम्ही जे म्हटलात आता की तो आहे का नाही, किंवा कित्येक आरोपी जे फरारी असतात तरी सुद्धा खटला चालतो, असं होत नाही. कारण प्रत्येक विटनेस तपासल्यावर त्याच्याविरुद्ध जो पुरावा येतो त्या पुराव्याची त्याला उलट तपासणी करण्याचा अधिकार असतो. त्याच्याविरुद्ध जी केस तयार होते ती केस सेक्शन 313 खाली त्याला पुटअप करावी लागते की तुझ्याविरुद्ध हा पुरावा, तुला काय सांगायचंय. त्यामुळे तुम्ही जर आरोपीला ट्रेस करू शकला नाही, हा कोण सोहनलाल मोहनलाल कोण आहे तो, तर तुम्ही काहीच करू शकत नाही. तो ट्रेस झाला तरी देखील नवीन घटना भरणं शक्य नाही. ती एवढ्यासाठीच नाही की आता त्या सगळ्या अगदी इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर पासून कुणी शिल्लक नाही. ते सगळे पुरावे जमा करून त्यांच्या पुन्हा केस चालणं शक्य नाही. परंतु असा आरोपी फरार असला तरी त्याच्यावर खटला चालतो हे काही बरोबर नाही. आपल्याला काय केलं पाहिजे, यातून एकच धडा घेतला पाहिजे की बघा तुम्ही केईएम हॉस्पिटलची पण कमाल आहे हो. 42 वर्ष त्या बाईला सांभाळलं. कदाचित ते कॉर्पोरेशनचं हॉस्पिटल आहे म्हणून सांभाळलं असेल, म्हणजे सरकारी हॉस्पिटल आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये एवढं केलं असतं की नाही मला माहिती नाही. त्या सगळ्या नर्सेस खरंच त्या त्यांच्या सेवा धर्माला जागलेल्या आहेत आणि ते सगळे डॉक्टर सगळे सेवा धर्माला जागलेले आहेत. परंतु आज त्यांना पाहिजे तसा किंवा समाजाला पाहिजे तसा न्याय देता येत नाही. आणि तो किती तुम्ही म्हटलात, किती भावनेच्या आरी गेलात, किती तुम्ही म्हटला प्रॅक्टिकल पाहिजे. प्रॅक्टिकल याच्यात काय, याच्यात प्रॅक्टिकल हेच आहे की त्यातून धडा घेऊन ती केस आता विसरणे, ते झालेला प्रकार विसरणे. आणि आता पुढच्या, आता आपण किती सुडाच्या भावनेने बोललो तो सूड उगवणं शक्य नाही. जे शक्य नाही ते शक्य नाही. आणि म्हणून आम्हाला
यातून जो धडा घ्यायचा तो हाच घ्यायचा की अशा सेवा धर्म सर्वांनी जागला पाटील पाहिजे. सर याच्यात सूड हा शब्द पाटील सर सूड हा शब्द आपण बाजूला ठेवू, पण एक माणूस म्हणून मला जर का मी ओळखत नसलेल्या पण माझ्या समोर आलेल्या अरुणा शानबाग यांच्याबद्दल तळमळून असं वाटत असेल की आज अरुणा शानबाग आपल्यात नाही तर आज त्याच्या पुढे खुनाचा गुन्हा दाखल व्हावा, तर कायदा माणूस म्हणून ऐकूनच घेणार नाही का, समजूनच घेणार नाही का? ते आता आज खरं म्हणजे एक त्या सामंत मॅडम दुसऱ्या फोनवर आहेत, दुसऱ्या चॅनलवर गेल्यात, त्यांनी 2 लेख लिहिले होते ह्या दिल्लीच्या केसच्या वेळी. आणि त्या दिल्लीच्या केसवेळी त्यांनी असं लिहिलंय की असे काही हार्मोन्स असतात की जे हार्मोन्स सिक्रेट झाले की त्याला कोणी थांबवू शकत नाही. ही त्यांनी लिहिलेले 2 लेख, त्यानंतर मी त्यांच्याशी फोनवर बोललो होतो आणि ह्या ज्या तुमच्या दिल्लीच्या केस गाजलेल्या केसच्या वेळी त्यांनी लेख लिहिले होते. त्यामुळे हा जो याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे, ही नीच कृत्य आहे, याच्याबद्दल कोणीही समर्थन करणार नाही आणि त्यांनी जे केलं त्याच्याबद्दल कोणाचं समर्थन नाही. परंतु तुम्हाला असं वाटलं जरी असतं त्याला तुम्ही ट्रेस केल्याशिवाय तुम्ही आरोपी करू शकत नाही. आणि त्यांनी जे केलंय ते फार जगावेगळं केलंय असं नाही, फार राग येईल सगळ्यांना, परंतु ते जो हार्मोन सिक्रेट होता त्यावेळी तो कोणी कंट्रोल करू शकत नाही अशी त्या ताईंचीच थेअरी आहे. सुराडकर सरांना काहीतरी मांडायचा मुद्दा G24 तासवर गेलेत आता. बरं पाटील सर, सुराडकर सरांना काही मुद्दा मांडायचा? मला जो मुद्दा मांडायचा आहे तो फार व्यापक स्वरूपाचा आहे. कारण आज काय झालेलं आहे की आज अशी परिस्थिती आलेली आहे की आरोपीपेक्षा फिर्यादीला शिक्षा झाली की काय असं वाटायला लागतं. ज्या प्रमाणात आरोपीपेक्षा फिर्यादीला चक्रा मारावं लागतात, तारखावर होता. आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पण म्हणालेत सुट्ट्यांबद्दल. तर विचार करण्याचा जे वेळ आले, आता कायद्यामध्ये आपण काही सुधारणा करायला पाहिजे का हा विचार करण्याचा आला. कारण आजच्या कायद्याच्या दृष्टीने आपण खुनाचा गुन्हा दाखल करून तपास करण्याचं जे आहे ते नाही शक्य आहे. कारण जे काही प्रोव्हिजन मला माहिती आहे जेवढं थोडंसं मला जे कळतं तर ते शक्य नाहीये. पण असे प्रसंग पुढे आले तर काय करता येईल याचा विचार करून कायद्यात काही सुधारणा करायची का, हा विचार करण्याची वेळ आलेली आहे की आज आपल्याकडे लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे, कडक शिक्षा झाली पाहिजे. कारण आता जर आपण बघितलं तर माझं स्पष्ट मत आहे की त्याला 307चा जो दुसरा भाग आहे, इजा झाली आहे म्हणून त्याला जन्मठेप व्हायला पाहिजे होती. कारण जन्मठेप देणं हे योग्य झालं असतं आणि कोळसे पाटील साहेब म्हणाले तसं ते 7-7 वर्ष वेगळे न देता एकाच वेळेस द्यायला पाहिजे, न देता वेगवेगळे द्यायला पाहिजे होते. तर त्याला तसं ते करता आलं असतं. कारण आपण ऐकलंय की अमेरिकेमध्ये कुठे कुठे 150-200 वर्षाची शिक्षा देतात. तर आहे त्या प्राप्त परिस्थितीत देखील जास्त काही करता येतं आणि आपण कायद्यात काही सुधारणा करू शकतो का, करायला पाहिजे का, हे विचार करण्याची वेळ आज आलेली आहे. आपटे मॅडम, मी येतो सर तुमच्याकडे. मला असं म्हणायचंय की आता कोळसे पाटील साहेबांनी सांगितलं की पुन्हा आता खुनाचा गुन्हा आपण दाखल करू शकत नाही, पण आता हा जो जनमताचा रेटा निर्माण झालाय त्याचा उपयोग करून आपण कायद्यात सुधारणा करणं खूप आवश्यक आहे. कारण आपण आतापर्यंत झालेल्या अशा प्रकारच्या केसेस बघतो त्याच्यामध्ये असं दिसून येतं नेहमी की त्या बाईलाच आपल्यावर अत्याचार झालाय हे प्रूव्ह करत बसावं लागतं. 10 वेळा तिलाच कोर्टाचे खेटे घालावे लागतात, तिलाच सगळं पोलिसांच्या चौकशीला सामोरं जावं लागतं आणि त्या मानाने आरोपीला एवढा काही त्रास होत नाहीत. कारण की प्रूव्ह झालं तर पुढे त्याला शिक्षा होणार. तर त्यामुळे कायद्यात सुधारणा करणं, बायकांच्या बाजूनी जास्तीत जास्त कायदे कडक करणं. याचं कारण आता निर्भया केस झाल्यानंतर काही कायदे झाले आपल्याकडे, तरीही त्या कायद्यांची अंमलबजावणी होणं, मुळात पोलिसांनी FIR व्यवस्थित दाखल करून घेणं हे सुद्धा प्राथमिक आहे. आता अरुणाच्या केसमध्ये आपण बघाल की FIR कसा दाखल केला होता आणि कुठले त्यांनी कलम लावले. ते जर का प्रॉपर कलम लावली असती तर त्यावेळेलाच त्या सोहनलाला तशी शिक्षा झाली असती. सर, मला असं म्हणायचंय की एकतर मला असं म्हणायचंय की कोळसे पाटील सर, मी येतो तुमच्याकडे एकच मिनिट. मला असं म्हणायचंय की त्यावेळेला जो गुन्हा दाखल झाला किंवा पोलिसांनी जसा तो इन्व्हेस्टिगेट केला, आणखीन जसं पाटील साहेब आता म्हटले की त्याला शिक्षा मॅजिस्ट्रेट देऊ शकला असता, कोर्ट देऊ शकलं असतं. पण आता ह्याच्यामध्ये त्या वेळची परिस्थिती काय होती हे पण म्हणजे मी समर्थन करत नाहीये पोलिसांचं किंवा कोणाचंच. इथं नक्कीच कोणाची तरी चूक झालेली आहे. आणखीन ह्याच्यामध्ये आता म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये आता ते
ते चूक म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी कोणावर तरी ठेवणं गरजेचं आहे. कारण काय हे अपीलमध्ये गेलं असतं तर हायकोर्टाला पण संधी मिळाली असती चुकीची दुरुस्ती करायला. सुप्रीम कोर्टात गेले की नाही गेले हेही माहिती नाही. कुठेतरी कॅज्युअल अप्रोच होता त्यावेळेच्या प्रशासनाचा आणखीन पोलिसांचा असं एकंदरीत थोडंफार दिसून येत आहे. पण अजूनही माझं असं म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये एक समाजाने समाजातल्या प्रत्येक घटकांनी एकत्र येऊन वकिलांनी म्हणा किंवा जजेसनी म्हणा, पोलिसांनी म्हणा, समाजसेवकांनी म्हणा, आणखीन कुठेतरी ह्याच्यामध्ये एक असा मार्ग काढायची प्रयत्न केला पाहिजे की ज्याच्यामुळे की पुढं उदाहरण सेट झालं पाहिजे. आणि आज हायकोर्टाला आणि सुप्रीम कोर्टाला इनहेरंट पॉवर्स असतात असं नाहीये की नाही आहेत. त्याचा वापर होतो की नाही होतो या विषयात मी जाणार नाही आता. पण त्या पॉवर्स कागदोपत्री तरी आहेत आणि त्या कुठेतरी त्याचा वापर करून कोर्टाने ह्याच्याविषयी काहीतरी दखल घेतली पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. एका पत्राची सुद्धा दखल घेतं कोळसे पाटील साहेब कोर्ट, आज साध्या पोस्टकार्डची सुद्धा. अशा याच्यात स्पेशल केस म्हणून कोर्टानं पुढाकार घेऊन काही केलं पाहिजे. जसं आता कारखानी सर म्हणाले, कायमचं एक उदाहरण राहील, कायमचा लोकांना धडा राहील. तुम्ही मला समाजाने शिव्या देव असं बोलायला लावतो, पण मला खरं बोललं पाहिजे. आता तुम्ही कितीही कडक शिक्षा केल्यात, निर्भयानंतर बलात्कार झाले का नाही? झाले ना, चालूच आहे. अण्णा हजारेच्या आंदोलनानंतर भ्रष्टाचार थांबलाय का? आजही लोक कायदे बदलले, कडक शिक्षा केली, कायदा कडक शिक्षा केली तरी आरोपी मार्ग काढतात. त्याच्यासाठी आमच्या मुलांची लहानपणापासूनची मानसिकता बदलण्याची आमची तयारी पाहिजे. आम्ही बालपणापासून शिकवलं पाहिजे. मी त्यासाठी नेहमी उदाहरण देतो. एकच मिनिटात की स्वीडनच्या एक मॅडमला पंतप्रधान पदाची शपथ द्यायची होती 2 दिवसांनी. त्या बाईने आदल्या दिवशी ते क्रेडिट कार्ड मिळाले ते वापरले आणि काही खरेदी केली. त्या दुकानदाराने तिथल्या लोकपालला फोन केला आणि सांगितलं की इथं पंतप्रधान व्हायची आहे. हिने अगोदरच हे कार्ड वापरायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरला न्यूज आली आणि तिला पंतप्रधानपद केलेलं नाही. दुकानदार म्हटला असता की माझी विक्री झाली, मला काय करायचं? आम्ही सगळे एवढे ढोंगी आहोत की आम्ही खोटं बोलण्यामध्ये तरबेज आहोत. तेच जर तिथे झालं, ते कुठेही झालं असतं. आणि ही खरी भ्रष्टाचाराविरुद्धची पोटतिडीक आहे. अशीच अन्यायाविरुद्धची पोटतिडीक आमच्या समाजामध्ये आम्ही निर्माण केलेली नाही. आम्हाला ती शिक्षणापासून लहानपणाच्या शाळेत आणि घरी दोन्हीकडे संस्कार करून ती निर्माण केली पाहिजे. कुठल्याही कायद्याने गुन्हे कमी होत नाहीत. पाटील सर, म्हणून गुन्हा म्हणून शिक्षा होऊ नये असं माझं म्हणणं नाही. पाटील सर, करून घेऊ नका. पाटील सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, आता आदर्श गोष्टी पाटील सर तुम्ही सांगताय, आदर्श गोष्टींचं कौतुक झालं पाहिजे, त्याच्याबद्दल आदर आहेच. मात्र आत्ताच्या परिस्थितीमध्ये आता इथून पुढे आपण असं गृहीत धरून हा खटला चालवू शकतो का? आज जो आरोपी आहे त्याच्यातला सोनलाल, ज्याला शिक्षा झाली होती, तो सुटला. अशातही मी येतो तुमच्याकडे, त्याला आज आपण तो आहे असं गृहीत धरून केस चालवू शकतो का? चालवली पाहिजे का? तुमचं वैयक्तिक मत सांगा. तो आरोपी मिळाला तरी सुद्धा चालवता येणार नाही, खटला भरता येणार नाही आणि खटला होणार नाही. ठीक आहे, आशाताई. आणि तो नसताना तर मुळीच होणार नाही. आशाताई, महत्वाचा विषय मिलिंद, महत्वाचा विषय सांगते की खरोखर कोळसे पाटील म्हणतात ते मेंदूला पटतं बरं का. पण महिला असल्यामुळे असेल, डॉक्टर असल्यामुळे असेल, रेपच्या भरपूर केसेस ट्रीट केल्यामुळे असेल, राज्य महिला आयोगाला असल्यामुळे, या महिला क्षेत्रात काम करत असल्यामुळे, बऱ्याच 377च्या केसला इन्व्हेस्टिगेट केल्यामुळे असेल, माझ्या मनाला हे पटत नाही. आपण सगळेजण जर एकत्र झालो तर काहीतरी होतं, होऊ शकतं, हे आपण निर्भयाच्या वेळेला दाखवून दिलेलं आहे. अजून एक उदाहरण आहे जेव्हा आपण दाखवलेलं आहे की असं सगळं होऊ शकतं, विशाखा समितीचं उदाहरण. बरोबर. विशाखा नावाच्या ज्या पोरीने सुप्रीम कोर्टापर्यंत लढा देऊन आज कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक अत्याचार मुलींचा कमी झालेला आहे. तेव्हा जर तिने असंच कोळसे पाटलांसारखं म्हटलं असतं की शक्यच नाही, माझ्या सिनियर बद्दल मी कसं करणार, माझं होणारच नाही, तर हे झालं नसतं. म्हणजे माझ्या मनाला पटत नाही, मेंदूला पटतं. कोळसे सर जे म्हणतात ते अगदी मेंदूला पटतं मला. दुसरा महत्वाचा विषय की अशा वेळेला समाजाला तयार करत बसल्यापेक्षा जो आत्ताचा समाज आहे तो मागे तरी उभा राहतो का हो? या अरुणा शानबागचे आईवडील कुठे गेले होते? ती नर्स झाली असती, तिनं नोकरी लागलेली असती तर तिने पगार घरी नसता दिला. माझी बाई नर्स आहे, ती एवढा मोठा पैसा कमावते, याचा त्यांनी अभिमान नसता बाळगला. आणि जेव्हा तिच्यावर बलात्कार झाला तर तिला सोडून दिला. हा तिचा तो तथाकथित प्रियकर. अरे मिरॅकल्स होतात,
तो जवळ गेला का तिचा हात धरला का, तिला कळकळीची विनंती केली का की बाये बरी हो, मी तुझ्याशी लग्न करेन. यांनी पाठ फिरवली. अजून एक उदाहरण सांगेल मी अमरावतीचं, की समाज काय करतो. मागच्याच मे जून मधली गोष्ट आहे. 9वीतली एक पोरगी डायरेक्ट प्रेग्नंट राहिली असं दिसलं. अज्ञात माणसाविरुद्ध रेपचा गुन्हा दाखल झाला. पण आता ती प्रेग्नन्सी राहिली, त्याचं अबॉर्शन करायचं होतं. मुलीची आई भांडे घासते म्हणून गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये तिचं अबॉर्शन झालं. अबॉर्शन झाल्यानंतर शाळेमध्ये ही बातमी पोचली. कशी पोचली माहिती नाही. आणि मुख्याध्यापक बाईंनी सरळ फतवा काढला, तू शाळेत यायचं नाहीस कारण आमच्या शाळेची बदनामी होती. आणि 6 महिन्यापर्यंत कोणालाही हे माहिती नव्हतं. त्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. तो माणूस पकडला. आणि डीसीपी ऑफिसमध्ये एकदा सोमनाथ घारगे म्हणून जे डीसीपी आहेत, ही व्हेरी सेन्सिबल ऑफिसर. मी तिथे बसलेली असताना ती आले. म्हटलं बाळा किती शिकते. 9वी पास झाले म्हणे मॅडम. आता शाळेत जात नाही का ग. बाई येऊ देत नाहीत. बाईला तात्काळ बोलवून घेतलं आम्ही आणि त्यांना विचारलं तर म्हणे मॅनेजमेंटनी सांगितलं की शाळेची बदनामी होते. समाज असा वागत असेल तर अशा अरुणा वारंवार होत राहतील. हिचं काय करायचं, काय झालं याची चर्चा तर महत्वाची तुम्ही आहे. खूप महत्वाचं वाक्य बोललात. इतकं महत्वाचं वाक्य बोललात की हे घरी बसून ऐकणाऱ्या सगळ्यांच्या हृदयाला हे वाक्य निश्चितपणे भिडलं असेल की जोपर्यंत आपण आपली मानसिकता बदलत नाही तोपर्यंत अशा अरुणा कदाचित होत राहतील. आणि देव करो अशी वेळ येऊ नको दे. तुमचं वाक्य खोटं ठरो अशी मी प्रार्थना करतो. कोळसे पाटील सर, वेळ आपला संपला त्यामुळे मला तुमच्याकडे येणार नाही. पण तुम्ही जसे माझी न्यायमूर्ती राहिलेले आहात, कायदेतज्ञ विधिज्ञ आहात, तसेच तुम्ही एक आंदोलनकर्ते सुद्धा आहात. त्याच्यामुळे समाजातल्या लोकांना तुमच्याकडनंही मोठ्या अपेक्षा आहेत. कायद्याचा एक मार्ग जसा तुम्हाला माहिती आहे तसा दुसरा मार्गही तुम्ही रस्त्यावर उतरून वर्षोनवर्ष अनुभवलेला हाताळलेला आहात. एक माणूस म्हणून या सगळ्या विषयाबद्दल मला असं वाटतं की आज जरी ती आपल्या नसेल तरी तिने वर्षोनवर्ष लोकांची सेवा केली आहे. आज वर्षोनवर्ष लोकांनीही तिची सेवा केली आहे. आज ती आपल्यात नाही, पण इथून पुढे अशा कुठल्या अरुणा शानबाग जर का यायला नको असतील आपल्या समाजात, आपल्या आजूबाजूला कोणी असं व्हायला नको असेल तर एक धडा घालण्याकरता म्हणून, एक शिक्षा कठोरात कठोर होण्याकरता म्हणून तो माणूस अस्तित्वात आहे असं धरून जर का खटला उभा केला आणि तो जर का चालवला तर कोळसे पाटील सर, तुम्ही म्हणताय की बलात्कार थांबत नाहीत, पण तरीही 4 लोकांना जरब बसेल आणि कदाचित अशा प्रकारच्या 4 अरुणा इथून पुढे होणार नाहीत. आपल्याला अशा प्रकारच्या अरुणा समाजात नको आहेत. आपण सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. अरुणा शानबाग यांच्या मृतात्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना व्यक्त करूयात. माझा विशेषमध्ये इथेच थांबूयात.